Hello students, in the last lecture we have studied about types of muscles. लक्षात आलं आपण गेल्या लेक्चरमध्ये स्नायूंचे प्रकार या भागापर्यंत आपण बघितलं होतं. नाउ सी, होल्ड युअर आर्म स्ट्रेट ॲट दी एल्बो. म्हणजे तुमचा आर्म जो आहे, होल्ड युअर आर्म straight at the elbow, that is 180 degree, without closing your fist. म्हणजे आपल्या हाताची मूठ न आवळता, म्हणजे आपली बोटं फ्री ठेवा आणि आपला हात जो आहे की दॅट आर्म इन 180 डिग्री सरळ रेषेमध्ये ठेवा. त्यानंतर दुसरं काय करायचं आहे, बेंड द आर्म ॲट द एल्बो थ्रू 90 डिग्री. आपल्या हाताला एल्बोमधून 90 डिग्रीमध्ये काय करायचं आहे, आपल्याला दुमडायचं आहे. बेंड द आर्म ॲट द एल्बो थ्रू 90 डिग्री. देन हाताची टच द शोल्डर विथ युअर फिंगर्स ऑन द सेम साईड. आणि त्याच पोझिशनमध्ये तुमच्या जो हात तुम्ही फोल्ड केलेला आहे 90 डिग्रीमध्ये, ती फिंगर्स हळूहळू आपल्या शोल्डरकडे घेऊन यायची आहे. मग आता मला सांगा, मसल्स ऑफ विच पार्ट ऑफ युअर आर्म कॉन्ट्रॅक्टेड अँड रिलॅक्स ड्युरिंग द अबाउट 3 ॲक्शन्स. म्हणजे आपण या ज्या 3 ॲक्शन्स केल्या त्यामध्ये कुठल्या वेळेला तुमचे स्नायूंचं आकुंचन आणि शिथिलीकरण झालं, जाणवलं का तुम्हाला? बरं, ऑब्झर्वेशन करा बरं तुम्ही. ठीक आहे. सो मसल्स इन अवर बॉडी ऑलवेज वर्क इन ग्रुप्स. म्हणजे आपल्या शरीरामध्ये असणारे जे स्नायू आहेत हे नेहमी काय करतात, ग्रुपने, गटाने काम करतात. लक्षात आलं? एकटा दुकटा काम नाही करत, ते सगळे ग्रुपमध्ये काम करतात. व्हेन सम मसल्स कॉन्ट्रॅक्ट, अदर मसल्स ऑफ द सेम ग्रुप रिलॅक्स. म्हणजेच एकाच ग्रुपमधले काही मसल्स जेव्हा कॉन्ट्रॅक्ट होत असतील, म्हणजे त्यांचं आकुंचन होत असेल, त्यावेळीस त्याच ग्रुपमधले काही मसल्स जे आहे ते कसे असतात, रिलॅक्स असतात, ते शिथिल असतात, नॉर्मल असतात. This is how muscles help in the proper performance of the various functions of our body. लक्षात आलं? म्हणजे अशा रीतीने विविध शरीरक्रिया आहेत त्या योग्य पद्धतीने चालू ठेवण्याचं काम हे स्नायू करत असतात. लक्षात आलं? सो द मसल्स ऑन द फ्रंट of the bone in our upper arm is called the biceps. बघा काय म्हणतात, आपण म्हणतो ना बायसेप्स, ट्रायसेप्स. तुम्ही हे शब्द ऐकलेले असतील, ऐकलेत ना? ओके. सो द मसल्स ऑन द फ्रंट साइड ऑफ द बोन इन आवर अप्पर आर्म. तुम्हाला आहे ना अप्पर आर्म? आता बघा या फिगरमध्ये बघा, हा जो आर्म आहे, हा जो दंडाचा भाग आहे, लक्षात आलं? तर हा जो पुढच्या बाजूने जो असणारा पार्ट आहे फ्रंट साईडला, फ्रंट साईड ऑफ दिस अप्पर आर्म, दॅट इज कॉल्ड ॲज बायसेप्स. यांना काय म्हणतात? बायसेप्स म्हणतात. म्हणजेच द्विशिरस्क स्नायू असं म्हणतात. अँड द मसल्स ॲट द बॅक इज कॉल्ड द ट्रायसेप्स. आणि पाठीमागच्या बाजूला असणारं, मागच्या बाजूला जे असणारे स्नायू आहेत खालच्या बाजूला, त्यांना काय म्हणतात? ट्रायसेप्स म्हणजेच त्रिशिरस्क स्नायू असं म्हणतात. नाउ सी इन दिस फिगर. आता बघा इथे बघा, हे जे तुमचे आपले शोल्डर्स असतात, ते शोल्डर्स जवळ जे मसल्स दाखवलेले आहेत दोघं साईडला, दिस पोर्शन अँड दिस पोर्शन, दिस इज कॉल्ड ॲज डेल्टॉइड. त्यांना डेल्टॉइड असं म्हणतात. त्यानंतर ही जी आपली चेस्ट आहे, ह्या चेस्टमध्ये असणारे आपले चेस्ट मसल, म्हणजे त्यांना आपण छातीचे स्नायू असं म्हणतो. त्यानंतर हे आर्ममध्ये, अप्पर आर्ममध्ये जे आहेत ते इथे या ठिकाणी दे आर कॉल्ड ॲज बायसेप्स. आणि मागच्या बाजूने असणारे ते ट्रायसेप्स. त्यानंतर हा जो पुढचा भाग आहे, त्यांना काय म्हणतात? फ्लेक्झर्स. ओके. त्यानंतर बघा, हा जो आपल्या पोटाचा भाग आहे शरीराचा, म्हणजे उदराचा भाग आहे, यामध्ये हे जे दाखवलेत ना तुम्ही, त्यांना काय म्हणतात रे? बिस्किट. 6 पॅक आहेत ना.
लक्षात आलं. तर ह्या ठिकाणी असणारे हे जे स्नायू आहेत त्यांना काय म्हणतात, ॲबडॉमिनल मसल. दीज मसल्स आर कॉल्ड ॲज ॲबडॉमिनल मसल्स. ते आपल्या ॲबडॉमेनमध्ये आहेत. लक्षात आलं त्यांची पोझिशन. देन हे जे मांड्यांमध्ये दाखवलेले आहेत थायमध्ये, दॅट इज कॉल्ड ॲज क्वाड्रिसेप्स. त्यांना काय म्हणतात, क्वाड्रिसेप्स असं म्हणतात. आणि हे जे आपल्या गुडघ्याच्या खाली साईडच्या बाजूने जे आहेत दोघंही, यांना काय म्हणतात, अगेन फ्लेक्झर्स. म्हणजेच बघा, हाताच्या कोपऱ्यापासूनचा जो खालचा भाग आहे इथे जे आहेत तेही फ्लेक्झर्स आहेत, आणि गुडघ्याच्या खालचा जो पोर्शन आहे दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज फ्लेक्झर्स. त्यांना सुद्धा फ्लेक्झर्स म्हणतात. म्हणजे हे थोडक्यात काय आहेत, मसल्स इन डिफरंट पार्ट्स ऑफ अवर बॉडी. आपल्या शरीरामध्ये म्हणजे मानवी शरीरामध्ये असणाऱ्या म्हणजे वेगवेगळ्या भागांमध्ये असणारे हे मसल्स दाखवलेले आहेत या फिगरमध्ये थोडक्यात. नाऊ सी, मसल्स ऑफ अवर बॉडी मस्ट बी स्ट्रॉंग अँड इफिशियंट. म्हणजेच आपल्या शरीरातील स्नायू हे कसे पाहिजेत, मस्ट बी स्ट्रॉंग. स्ट्रॉंग म्हणजे बळकट, अँड इफिशियंट म्हणजे कार्यप्रवण असणे आवश्यक आहे. आवर डाएट मस्ट इन्क्लूड प्रोटीन्स अँड कार्बोहायड्रेट्स इन सफिशियंट क्वांटिटी फॉर द प्रॉपर ग्रोथ अँड रिपेअर ऑफ मसल्स. थोडक्यात काय की आपण जो काही आहार घेतो तर आपल्या आहारात पुरेसे प्रोटीन्स म्हणजे प्रथिनयुक्त पदार्थ अँड कार्बोहायड्रेट्स म्हणजे पिष्टमय पदार्थ असावेत. लक्षात आलं. वी मस्ट गेट रेग्युलर एक्सरसाइज. आपण नियमित व्यायाम केला पाहिजे. इट मेक्स द मसल स्ट्रॉंग. व्यायाम केल्यामुळे काय होतं तर आपल्या शरीरामध्ये असणारे जे मसल्स आहेत ते स्ट्रॉंग होतात, मजबूत होतात, बळकट होतात. वी मस्ट सिट विथ ए स्ट्रेट बॅक. आपण कसं बसलं पाहिजे, बसताना एकदम स्ट्रेट, पाठीचा कणा ताठ. लक्षात आलं. अँड नॉट विथ द बॅक हॉन्च ऑर बेंट. आपण काही बघा काही जण बसताना असं पोक काढून बसतात म्हाताऱ्यासारखं, तर ते चुकीचं आहे. अदरवाईज ग्रॅज्युअली चेंजेस ऑकर इन द स्ट्रक्चर ऑफ द व्हर्टेब्रेट्स. म्हणजे आपण जर चुकीच्या पद्धतीने असं पोक काढून वगैरे बसलो तर त्याचा परिणाम कशावर होतो, आपल्या व्हर्टेब्रेट म्हणजे पाठीचा जो आपला मणका आहे त्यावर त्याचा वाईट परिणाम होतो. लक्षात आलं. मसल्स इन द शोल्डर अँड बॅक बिगिन टू हर्ट. म्हणजे आपल्या खांद्यामध्ये आणि पाठीमध्ये असणारे जे काही मसल्स आहेत ते त्यामुळे काय होतात, दुखायला सुरुवात होते, ते दुखू लागतात. डिसऑर्डर्स ऑफ द व्हर्टेब्रल कॉलम मे अल्सो अराईज. म्हणजेच काय, आपल्या अशा बसण्यामुळे काय होतं म्हणजे पोक काढून बसण्यामुळे जे पाठीच्या कण्यांचे जे आजार असतात ते आजार संभवतात यामुळे. सो ड्युरिंग एक्सरसाइज मुवमेंट ऑफ दी हार्ट मसल्स बिकम मोर रॅपिड. म्हणजे आपण ज्यावेळेस व्यायाम करत असताना काय होतं तर आपल्या हृदयाच्या स्नायूंची हालचाल जी आहे ती कशी होते, इट बिकम्स मोर रॅपिड, जलद गतीने होते. ब्रीथिंग टू बिकम्स फास्टर. म्हणजे त्यामुळेच श्वासोच्छवास जो आहे तो देखील जलद होतो आणि त्यामुळे काय होतं, ensuring a sufficient supply of oxygen and nutrients to various parts of the body. म्हणजे श्वासोच्छवास आपल्या जलद गतीने झाल्याने काय होतं, आपल्या शरीराला ऑक्सिजन व रक्तातील पोषक तत्वांचा भरपूर पुरवठा होतो. लक्षात आलं. देन द स्टडी ऑफ मसल्स इज कॉल्ड मायोलॉजी. लक्षात आलं. म्हणजे ज्या शास्त्रामध्ये म्हणजे विज्ञानाच्या ज्या शाखेमध्ये आपण म्हणूया की जिथे मसल्सचा केवळ स्टडी केला जातो त्याला काय म्हणतात, मायोलॉजी असं म्हणतात. कॉन्ट्रॅक्शन इज द बेसिक प्रॉपर्टी ऑफ द मसल्स. म्हणजे आकुंचन पावणे हा स्नायूंचा काय आहे, मूलभूत गुणधर्म आहे. द लार्जेस्ट मसल ऑफ अवर बॉडी इज इन द थाय. म्हणजे आपल्या संपूर्ण शरीरामध्ये जर सर्वात जास्त मोठं मसल कुठे असेल तर ते कुठे असतं, आपल्या मांडीमध्ये असतं. लक्षात आलं. द लार्जेस्ट मसल ऑफ अवर बॉडी इज इन द थाय. द स्मॉलेस्ट मसल इज अटॅच्ड टू ए बोन इन द
इयर कॉल्ड द स्टेप्स. आणि सगळ्यात स्मॉल, सगळ्यात लहानात लहान जर कुठला स्नायू असेल आपल्या शरीरामध्ये तर तो आपल्या कानामध्ये असतो, त्याला स्टेप्स असं म्हणतात आणि तो या हाडाला जोडलेला असतो. लक्षात आलं? तर हे थोडक्यात याविषयी तुम्हाला माहिती दिलेली आहे. आता पुढे द नेक्स्ट पॉइंट इज द डायजेस्टिव्ह सिस्टीम. सो व्हॉट अबाउट डायजेस्टिव्ह सिस्टीम? डायजेस्टिव्ह सिस्टीम म्हणजेच पचन संस्था. आता बघा, व्हॉट हॅपन्स टू द फूड वी ईट इनसाइड आवर बॉडी. म्हणजे आपण जे काही अन्न खातो तर त्या खाल्लेल्या अन्नाचे शरीरामध्ये काय होते? डज दिस फूड मिक्स ॲज इट इज विथ द ब्लड. म्हणजे आपण जे काही अन्न खातो ते तसंच्या तसं रक्तामध्ये मिसळतं का? नाही. तर काय होतं ते आपल्याला बघायचं आहे यामध्ये. ओके, नाउ से कन्व्हर्जन ऑफ फूड इनटू ए सोल्युबल फॉर्म अँड इट्स ॲब्सॉर्प्शन इनटू द ब्लड इज कॉल्ड डायजेशन. म्हणजे थोडक्यात अन्न पचन ज्याला आपण म्हणतो डायजेशन. डायजेशन म्हणजे काय? तर खाल्लेल्या अन्नाचं रूपांतर, कन्व्हर्शन ऑफ फूड कशामध्ये? इनटू ए सोल्युबल फॉर्म, विद्राव्य घटकात होणे, अँड इट्स ॲब्सॉर्प्शन इनटू द ब्लड, आणि त्याचं रक्तामध्ये मिसळणे. या क्रियेलाच काय म्हणतात? अन्नपचन असं म्हणतात. लक्षात आलं? सो इन एक्झाम सपोज द क्वेश्चन इज लाईक दॅट, राईट द डेफिनेशन ऑफ डायजेशन. So here given there is the definition of digestion here. Conversion of food into a soluble form and its absorption into the blood is called digestion. लक्षात आलं ना तुमचं काय सांगितलं ते? ओके. So the digestive system consists of the alimentary canal and digestive glands. म्हणजे ही जी पचन संस्था आहे, पचन संस्थेमध्ये एलिमेंटरी कॅनल म्हणजे अन्न नलिका अँड डायजेस्टिव्ह ग्लँड्स पाचक ग्रंथी असतात. द टोटल लेंथ ऑफ द एलिमेंटरी कॅनल इज अबाउट 9 meters. म्हणजे आपल्या शरीरामध्ये असणारी ही जी आपली एलिमेंटरी कॅनल आहे, अन्न नलिका आहे, तिची लांबी साधारणपणे किती असते? 9 मीटर इतकी असते. 9 meters लॉंग. Its main part are the mouth, pharynx, esophagus, stomach, small intestine, large intestine, rectum and anus. लक्षात आलं? म्हणजे ही जी एलिमेंटरी कॅनल आहे यामध्ये आता कुठले कुठले पार्ट येतात? तर माउथ. माउथ म्हणजे आपलं मुख किंवा आपण त्याला तोंड म्हणूया. ठीक आहे. देन फॅरिंग्स म्हणजे ग्रसनी, इसोफेगस ग्रासिका, स्टमक जठर, स्मॉल इंटेस्टाईन लहान आतडे, लार्ज इंटेस्टाईन मोठे आतडे, रेक्टम म्हणजे मलाशय, अँड ॲनस म्हणजे गुदद्वार. लक्षात आलं? सो दी सलायव्हरी ग्लँड्स, लिव्हर अँड पॅनक्रियाज आर द डायजेस्टिव्ह ग्लँड्स कनेक्टेड टू द एलिमेंटरी कॅनल. लक्षात आलं? म्हणजे दी सलायव्हरी ग्लँड, सलायव्हरी ग्लँड्स म्हणजे त्यांना आपण लाळ ग्रंथी म्हणतो. लक्षात आलं? लाळ ग्रंथी. त्यानंतर लिव्हर, लिव्हर म्हणजे यकृत, अँड पॅनक्रियाज म्हणजे स्वादुपिंड आर दी डायजेस्टिव्ह ग्लँड्स. ह्या काय आहेत? तिघही पाचक ग्रंथी आहेत. त्या कोणाशी कनेक्टेड असतात? एलिमेंटरी कॅनल म्हणजे अन्न नलिकेशी या जोडलेल्या असतात. ठीक आहे. नाउ सी डिफरंट ऑर्गन्स ऑफ द डायजेस्टिव्ह सिस्टीम सिस्टमॅटिकली परफॉर्म द फंक्शन ऑफ डायजेशन. म्हणजे पचन संस्थेमध्ये हे जी वेगवेगळी इंद्रिय आहेत ते काय करतात? अन्न पचनाचे काम पद्धतशीरपणे करत असतात. देअर आर डिफरंट स्टेजेस इन द प्रोसेस ऑफ डायजेशन ऑफ फूड अँड at each stage there is a different organ of the digestive system which perform its specific role. थोडक्यात काय की ही जी अन्नपचनाची क्रिया आहे ह्या क्रियांमध्ये वेगवेगळे टप्पे आहेत आणि ह्या प्रत्येक टप्प्यावर काम करणारी पचनेंद्रिये वेगळी आहेत.
आणि ते त्यांचे काम सुरळीतपणे पाडतात. लेटेस्ट स्टडी द स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ ईच ऑर्गन ऑफ द डायजेस्टिव्ह सिस्टीम. मग आपल्याला हे जी पचन संस्था आहे, पचन संस्थेमध्ये असणारी जी काही इंद्रिय आहेत त्यांची फंक्शन, त्यांचे कार्य आणि स्ट्रक्चर, रचना यांचा आपल्याला स्टडी करायचा आहे. लक्षात आलं? सो फर्स्ट वन इज टीथ. टीथ म्हणजेच दात. आहे का रे तुमच्या तोंडामध्ये दात आहेत का? अच्छा, ओके. मला वाटलं की चॉकलेट खाऊन गेले सगळे. ओके. सो द प्रोसेस ऑफ डायजेशन बिगिन्स विथ द फंक्शन ऑफ द टीथ इन द माउथ. म्हणजे अन्नपचनाची जी सुरुवात होते हां, तर ती आपल्या मुखातील दातांच्या कार्यापासून होते. का तुम्ही घेतात घास आणि डायरेक्ट गिळतं? नाही ना. आधी आपण घास जेव्हा आपल्या मुखामध्ये जातो तेव्हा आपण त्याला काय करतो, चांगलं त्याचे तुकडे तुकडे करतो, चावतो. लक्षात आलं? सो देअर आर 4 टाईप्स ऑफ टीथ, नेमली इनसिझर्स, कॅनिन्स, प्रीमोलर्स अँड मोलर्स. म्हणजेच आपल्या मुखामध्ये जे दात आहेत हां, तर ह्या दातांचे 4 प्रकार दिलेले आहेत. कुठले 4 प्रकार आहेत ते? इनसिझर्स. इनसिझर्स म्हणजे पटाशीचे दात. कॅनिन्स म्हणजेच सुळे दात. प्रीमोलर्स म्हणजेच दाढा आणि मोलर्स म्हणजे उपदाढा. लक्षात आलं? सो ईच टाईप ऑफ टूथ हॅज ए स्पेसिफिक फंक्शन. प्रत्येक दाताचं एक वेगळं असं फंक्शन आहे. आता बघा यामध्ये तुम्हाला फिगरमध्ये इथे दाखवलेला आहे, हा जो पहिला दात दाखवलेला आहे ना, दॅट इज कॉल्ड ॲज इन्सिझर. म्हणजे त्याला पटाशीचे दात असं म्हणतो. ही जी दुसरी फिगर आहे, आता याचं स्ट्रक्चर बघा, ह्याचे हे दाताची रचना बघा इथे. आणि इथे हा दुसरा जो दात आहे, लुक दिस, हां, इथे हा थोडा पॉइंटेड झालेला आहे, दॅट इज कॉल्ड ॲज कॅनिन. लक्षात आलं? त्याला सुळे दात असं म्हणतात. इन थर्ड फिगर इट इज अ प्रीमोलर, म्हणजे याला दाढ म्हणतात. आणि हा बघा, हा इथे थोडा हार्ट शेपमध्ये झाला आहे आणि हे 2 पार्ट झालेत. लक्षात आलं? ह्याला काय म्हणतात? मोलर म्हणजे उपदाढा. हे दातांचे 4 प्रकार दिलेले आहेत. दीज आर दी 4 टाईप्स ऑफ टीथ. नाऊ सी, अँड दे आर हॅव्हिंग ए स्पेसिफिक फंक्शन. त्या सगळ्यांचं विशिष्ट असं कार्य आहे. Now each tooth is covered by a hard substance called enamel. म्हणजे प्रत्येक जो दात असतो या दातांवर एका कठीण अशा आवरणाने तो वेष्टित असतो. लक्षात आलं? आणि त्याला काय म्हणतात? एनॅमल असं म्हणतात. Each tooth is covered by a hard substance called enamel. Enamel is made of calcium salt. हे जे एनॅमल असतं हे कशापासून बनलेलं असतं? कॅल्शियम सॉल्ट म्हणजे कॅल्शियमच्या क्षारांपासून बनलेलं असतं. नाऊ सी, सलायव्हा मीन्स लाळ. हां, आपल्या तोंडामध्ये येणारी जी लाळ आहे, थुंकी आहे थोडक्यात. सलायव्हा कंटेन्स ॲन एन्झाईम कॉल्ड टायलिन ऑर सलायव्हरी अमायलेज. म्हणजे आपल्या मुखामध्ये असणारी जी लाळ आहे, या लाळेमध्ये काय असतं? ॲन एन्झाईम. एन्झाईम म्हणजे की विकर असतं. त्या विकराला एक विशिष्ट नाव आहे, टायलिन. त्याला टायलिन म्हणतात किंवा सलायव्हरी अमायलेज असंही म्हणतात. सो टायलिन कन्व्हर्ट स्टार्च इंटू ए शुगर कॉल्ड माल्टोज. म्हणजे ह्याचं हे विकर काय करतं? स्टार्चचं म्हणजे जे पिष्टमय पदार्थ आहेत ना, त्या पिष्टमय पदार्थांचं रूपांतर कशामध्ये करतं? शुगरमध्ये, माल्टोजमध्ये. माल्टोज ही शुगरचं नाव आहे. या शुगरमध्ये त्यांचं रूपांतर करतं. लक्षात आलं? आता बघा या ठिकाणी तुम्हाला एका दाताची फिगर दाखवलेली आहे. हां, तर यामध्ये बघा हा जो दात आहे, या दातावर जो सगळ्यात अप्पर पार्ट आहे तो कशाने कव्हर्ड केलेला आहे? एनॅमलने. हा जो व्हाईट कलरचा पोर्शन आहे ना, दॅट व्हाईट पोर्शन इज ऑफ एनॅमल. देन दिस पिंकिश, लाईट पिंकिश, दॅट इज ए डेंटाईन. देन इट इज ए गम, म्हणजे हा जो मांसल भाग असतो ना त्याला गम म्हणतात. आणि हा मुळा जो आपल्याला दिसत नाही आतमध्ये गेलेलं, हे काय असतं? त्याचं बोन असतं आणि हे इथे रूट्स असतात. लक्षात आलं? तर ही तुम्हाला फिगर थोडक्यात दाखवलेली आहे. जर फिगर काढायला सांगितली तर तुम्हाला फिगर काढता आली पाहिजे, लेबलिंग करता आलं पाहिजे. ओके. नाऊ सी, लेट अस लर्न अबाउट एन्झाईम. एन्झाईम म्हणजे विकर.
आता बघा हा, these enzymes are substances secreted in the body of an organism which bring about specific chemical reaction. म्हणजेच थोडक्यात काय, एन्झाईम्स आर सबस्टन्सेस, सजीवांच्या शरीरामध्ये असणारा हा जो पदार्थ आहे हा, तो काय करतो, व सजीवांच्या शरीरात स्रवणारं आणि विशिष्ट रासायनिक प्रक्रिया घडवून आणणारा पदार्थ म्हणजेच कोण, एन्झाईम. लक्षात आला, हा रासायनिक क्रिया घडून आणतो. दे ॲक्ट ॲज ए कॅटालिस्ट. आता हे तुम्हाला कळेल की नाही शंका आहे मला. दे ॲक्ट ॲज ए कॅटालिस्ट म्हणजे काय, कॅटालिस्ट म्हणजे त्याचा शब्दशः अर्थ आहे मराठीत उत्प्रेरक. हां, म्हणजे हे जे एन्झाईम आहे याला कॅटालिस्ट म्हणतात, उत्प्रेरक म्हणतात. मग तुम्ही म्हणाल उत्प्रेरक म्हणजे काय, मग त्याच्यासाठी मी तुम्हाला एक एक्झाम्पल देते. तुम्ही मूव्ही बघतात, पिक्चर बघतात छान छान हिरोंचे, पण तुम्हाला ऑन द स्क्रीन जे सगळे दिसतात ते तुमच्यासाठी हिरोईन, लक्षात आलं, व्हिलन हे असतात. पण ते पिक्चर करत असताना त्या पिक्चरची स्टोरी लिहिणं, हां, म्हणजे डिरेक्शन आहे, प्रोडक्शन आहे, त्यानंतर ते जेव्हा ते ॲक्टर्स लोक वगैरे काम करतात त्यांचा मेकअप करणं, स्पॉट बॉय आहे, हे जे कॅमेरामन आहे, ह्या गोष्टी तुम्हाला प्रत्यक्ष पिक्चर बघताना दिसतात का, ही लोक नाही, ते बॅकस्टेजला काम करतात. लक्षात आलं, म्हणजे त्यांचा त्यामध्ये सहभाग असतो, पण ते आपल्याला दिसतात का, नाही दिसत, ते अदृश्य रूपात असतात. लक्षात आलं, म्हणजे त्यांचाही तिथे सहभाग असतो पण ते प्रत्यक्ष भाग घेत नाहीत, ते बॅकस्टेजला असतात. लक्षात आलं, तसे हे कॅटालिस्ट असतात. म्हणजे कॅटालिस्ट असतात पण ते आपल्याला दिसत नाही, ते इनडायरेक्टली त्यांचं काम करतात. लक्षात आलं, तर त्याला कॅटालिस्ट असं म्हणतात, उत्प्रेरक म्हणतात. नाऊ सी, डायजेस्टिव्ह एन्झाईम्स ऑफ द डायजेस्टिव्ह सिस्टीम ब्रिंग अबाउट चेंजेस इन द फूड मटेरियल. लक्षात आलं, म्हणजेच हे काय करतात, पचन संस्थेतील विकर खाद्यपदार्थात बदल घडवून आणतात आणि ते उत्प्रेरकाचं कार्य करतात. त्यानंतर मेटाबॉलिक प्रोसेसेस म्हणजे ज्या चयापचयाच्या क्रिया आहेत, आर इम्पॉसिबल विदाऊट एन्झाईम्स. एन्झाईमशिवाय चयापचय ही क्रिया कशी आहे, अशक्य आहे. सो एन्झाईम्स आर ए स्पेसिफिक टाईप ऑफ प्रोटीन्स. हे विशिष्ट प्रकारचं काय आहे, प्रथिन आहे. दे आर मोस्ट ॲक्टिव्ह ॲट नॉर्मल बॉडी टेम्परेचर. म्हणजे ही जी एन्झाईम्स आहेत, विकर आहेत, ही सर्वसाधारण तापमानाला सर्वाधिक क्रियाशील असतात. लक्षात आलं. सो ऑल दीज आर अबाउट एन्झाईम. सो स्टुडंट्स, टुडे वी स्टॉप हियर. आज आपण या ठिकाणी थांबूया. अँड द नेक्स्ट पार्ट विच इज रिमेनिंग ऑफ अवर डायजेस्टिव्ह सिस्टम दॅट वी सी in our next lecture. Till then, goodbye students.